अनेक वेळा आपण पाहतोय की ज्यावेळेस पोटगी मिळते त्यानंतर पुरावा द्यायला मात्र महिलेकडून वेळ जातोय. म्हणजे काय स्टेज असते तर एखादा अर्ज डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा उत्तर देणे आणि उत्तर दिलं की पोटगीवर आर्ग्युमेंट होणे. आता या पोटगीवर आर्ग्युमेंट झाल्यानंतर पोटगी लागली ठीक आहे, परंतु यानंतर कर्तव्य काय होते त्या महिलेचं, अर्जदार महिलेचं, की तिने तिचे सरतपासाचे ॲफिडेविट देणे. आणि या गोष्टीला महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतोय की 6 महिने ते 8 महिन्याचा कालावधी ओढला जातोय, पुढे घेतला जातोय. मग या कालावधीमध्ये पोटगी बंद का नाही? कारण असं म्हटलेलं आहे की दाव्याचा निपटारा होण्यास वेळ लागतोय तोपर्यंत काहीतरी, परंतु दाव्याचा निपटारा होण्यास जर ज्याला पोटगी मिळते तोच उशीर लावतोय तर त्याला ती पोटगी नाही मिळली पाहिजे. किमान आपण असे अर्ज नक्कीच केले पाहिजेत. ते सेक्शन 25 डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या अंडर केले जातात.